आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो रेल्वे अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आणि नामवंत पाहुणे आपल्यासोबत आहेत. भालचंद्र कांगो आत्ता माझ्यासोबत आहेत. भालचंद्र कांगो हे कम्युनिस्ट नेते तर आहेतच, पण त्याशिवाय भालचंद्र कांगो हे अर्थकारणाचे अभ्यासक आहेत. भालचंद्र कांगो, रेल्वे अर्थसंकल्प तुम्ही वाचला असेल, ऐकला असेल. एकूण हा अर्थसंकल्प इतर अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही. तो चांगला की वाईट हा मुद्दा वेगळा आहे, पण तो वेगळा आहे. तुम्ही या अर्थसंकल्पाकडे कसं बघता आहात? रेल्वे आणि भारताचा विकास यांचा अतूट नातं आहे. सध्याच्या रेल्वे मंत्र्यांपुढे 3 प्रश्न होते. एक तर रेल्वेचं आधुनिकीकरण करायचं, 2.5 कोटी प्रवासी जे प्रवास करतायत त्यांना दिलासा देण्याचा काही सोयी करायच्या, आणि तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अनेक देशातले विभाग ह्या महत्वाच्या विकासाच्या माध्यमापासून वंचित राहिलेले आहेत. म्हणजे जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल, नॉर्थ ईस्ट असेल, महाराष्ट्रामधले विदर्भ मराठवाड्यासारखे भाग असतील, असे अनेक मागास भाग आहेत की ज्याच्यामध्ये रेल्वेच्या सोयी अजून पोहोचलेल्याच नाहीत. हे 3 टास्क कसे पूर्ण करायचे आणि त्याच्यासाठी रेव्हेन्यू कसा उभा करायचा, हा मला वाटतं रेल्वे मंत्र्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न होता. याच्यामधनं अत्यंत हुशारीने त्यांनी मार्ग काढला. आपले जे समर्थक आहेत ते नाखुश होणार नाहीत, आणि त्याचबरोबर ज्यांना नाखुश जे होणार आहेत त्यांची नाखुशी पुढे पोस्टपोन करून टाकायची, अशा प्रकारे हुशारीचा कसरत करणारं हे विजन डॉक्युमेंट आहे. भारतीय जनता पार्टीने दिल्लीच्या विधानसभेमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध न करता विजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलं होतं. त्याच्यापासून बहुतेक सुरेश प्रभूंनी प्रेरणा घेतलेली दिसते, आणि त्यांनी एक विजन डॉक्युमेंट आणि मी 5 वर्ष कसा प्रवास करणार आहे, आधुनिकीकरण कसं करणार आहे हे जाहीर केलं. काही नव्या संकल्पना त्यांनी मांडल्या. त्याच्यामुळे त्यांचे जे पाठीराखे आहेत, म्हणजे जो वर्ग साधारणतः भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदीला पाठिंबा देतो, तो निश्चितच खुश होणार आहे. म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन सारखा असेल, एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी काढून प्रोडक्ट कंपनी तुम्ही जे दाखवलं की सगळ्यांना जास्तीत जास्त प्रायव्हेटायझेशनचा उपयोग करून पुढे जायचं आहे, त्याचा फायदा कोणाला होणार आहे माहिती आहे, म्हणून तो निश्चितच वर्ग खुश झालेला आहे. माझ्या दृष्टीने जो प्रश्न महत्वाचा आहे तो असा की मागास भागाला जोडण्याच्या ज्या काही योजना होत्या, ज्या जाहीर झालेल्या होत्या, त्या चालू ठेवणार असं ते म्हणतायत. ते जेव्हा पैशाचं अलोकेशन तेव्हा करतील तेव्हा त्यांच्यावरती पॉलिटिकल प्रेशर किती आलेलं आहे, कुठल्या भागासाठी ते जास्त पैसा देणार आहेत, हे तेव्हा डिस्क्लोज होईल. म्हणजे खरा पेपर जो आहे, म्हणजे पेपरचे आपण परीक्षेचे 2 भाग करतो की थेअरी आणि प्रॅक्टिकल, तर आता फक्त थेअरी पेपर त्यांनी दिलेला आहे. प्रॅक्टिकल पेपरला त्यांना बसायचं आहे. कारण मी एक साधं उदाहरण देतो की बीड परळी नगर रेल्वेला जेव्हा डिक्लेअर झाला मधु दंडवतेच्या काळात तेव्हा 400 कोटी होते, आता 4000 कोटी द्यायचे, तर दरवर्षी 2 कोटी आणि 4 कोटी रुपये दिले जातात. आता किती पैसे ते देणार आहेत ह्याचा अजून गुलदस्त्यात आहे सगळं प्रकरण. तेव्हा ते असे प्रत्येक मार्गांचे मागण्या आहेत. ते जेव्हा पैसे अलोकेशन सुरू होतील तेव्हा प्रॅक्टिकल परीक्षेला बसतील, तेव्हा पॉलिटिकल प्रेशर्स आणि पॉलिटिकल डायरेक्शन सुरू होतील. सुरेश प्रभूंना ऍडव्हान्टेज आहे, ते एका छोट्या स्टेट मधले आहेत, गोव्यामधले आहेत, त्यामुळे गोव्यामध्ये जास्त काही मागण्या नाहीत. त्यामुळे जे ममता बॅनर्जी किंवा इतर रेल्वे मंत्र्यांवर प्रेशर असायचं लालू प्रसादवर की आपल्या कॉन्स्टिट्यूशनला खुश करायचं, त्याची काही कसरत करण्याची सुरेश प्रभूंना गरज नव्हती. हे त्यांचं ऍडव्हान्टेज आहे, आणि ते त्यांनी ऍडव्हान्टेज घेऊन कुठल्याही भागाला मी काही खुश केलेलं नाही, घोषणा केली नाही असं सांगितलं, पण त्यांनी घोषणा खूप केलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक म्हणजे आधुनिक विद्यापीठ बांधू, सीट्स तयार करू, काही चेअर्स तयार करू, IIT मध्ये काहीतरी करू, या आधुनिकीकरणाच्या घोषणा केलेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचा जो माझा प्रश्न आहे असा की त्यांनी राज्य सरकारांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. लक्षात घ्या, अनेक प्रकल्प आम्ही राज्य सरकारांच्या साह्याने करू असं म्हटलेलं आहे. आणि उल्लेख जाता जाता असा केला की परवाच जे आर्थिक कमिशनने राज्य सरकारांचा वाटा 32% 42%, म्हणजे जवळजवळ 1,72,000 कोटी रुपये राज्यांकडे ट्रान्सफर केलेले आहेत असं सांगितलं. त्याच्यामधला वाटा सुरेश प्रभूंनी मागितलेला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी वाढणार आहे की ते मराठवाड्याच्या रेल्वेच्या, विदर्भाच्या रेल्वेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पातून प्रोव्हिजन करणार का, आणि ती त्यांची कॅपॅसिटी आहे का, त्यांची इच्छाशक्ती आणि कॅपॅसिटी. म्हणजे राज्य सरकारांना परीक्षेला उतरायला भाग पाडणं आणि केंद्र सरकारवरची जबाबदारी झटकणं, आणि त्याचबरोबर आधुनिकीकरणाच्या रस्त्यासाठी जो कॅपिटल भांडवल उभं करावं लागतं त्याच्यासाठी खासगी स्रोतांवर अवलंबून राहणं, अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम आहे. थेअरी परीक्षेमध्ये
तुम्ही मला प्रश्न विचाराल म्हणून सांगतो की जवळजवळ 55 ते 60 मार्क त्यांना द्यायला हरकत नाही, परंतु प्रॅक्टिकल परीक्षेला अजून त्यांना अपियर व्हायचं आहे. त्यामुळे ते परीक्षेत पास होतील का हे प्रॅक्टिकल परीक्षेला ते बसल्यावरच कळेल आणि ते मला वाटतं 2-4 महिन्यात दिसून येईल. राहिला भाडेवाढ केली नाही ह्याच्याबद्दल खुश होण्याचं कारण नाही, कारण ते आधीच केली होती आणि जबरदस्त केली होती. जनतेच्या दडपणानंतर ते कमी केलेली आहे आणि फ्रेट चार्जेस वाढवलेले आहेत. 4,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा प्रवासी वाहतुकीच्या शिवाय इतर जी वाहतूक केली झाली त्याच्यावर लावण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे सिमेंट आणि इतर गोष्टींची भाववाढ होणार आहे याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. पण सुरेश प्रभूंनी चांगली कसरत केलेली आहे एवढं मात्र मी निश्चितपणे त्यांचं कौतुक करताना म्हणू शकतो. थिअरीचा फक्त पेपर झालेला आहे, प्रात्यक्षिक परीक्षेला आणखी त्यांना अपियर व्हायचं आणि ही जी परीक्षा झाली आहे त्याच्यामध्ये 10 पैकी 6 मार्क्स असं आता भालचंद्र कांगो म्हणतात. मात्र खरी कसरत पुढे आहे. आता जी कसरत केली त्याच्याबद्दल त्यांनी त्यांचं कौतुक केलं, अभिनंदन केले. कैलास वर्मा आपल्यासोबत आहेत परळमधून. कैलास वर्मा, तुम्ही मला सांगा की या अर्थसंकल्पामध्ये कसरत खूप केलेली आहे, सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे अशी प्रतिक्रिया भालचंद्र कांगोंची आहे. पण तुम्ही मला सांगा की खरोखरच अशा प्रकारे आत्ता जो अर्थसंकल्प आलेला आहे या अर्थसंकल्पामुळे रेल्वेला अच्छे दिन येतील, रेल्वेसाठी हे आश्वासक बातमी आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्की हा एक चांगला बजेट असं मी म्हणतो, त्याचं समर्थनही करतो की गेल्या आपण बजेटमध्ये गेला प्रत्येक मंत्र्यांनी वारंवार घोषणा केल्या. आतापर्यंत जेवढ्या घोषणा केल्या आता आपण त्याचा एक सरासरी बघितलं तर 5 लाख कोटीचा प्रोजेक्ट पेंडिंग पडलेला आहे. एखादा प्रोजेक्ट आपण घेतला करायला 100 कोटीचा, त्याला लागणारे निधी ते बजेटमध्ये तरतूद किती जाते तर 10 ते 15 लाख. म्हणजे ते प्रोजेक्ट पूर्णत्व व्हायला कमीत कमी 10 वर्ष लागणार आहे. म्हणजे यामध्ये एक रेल्वे मंत्रीने एक नवीन प्रथा सुरू केली आहे की कुठल्याही घोषणा करायची नाही, आलेले जे आहे ते प्रोजेक्ट तेच पूर्ण करायचं आणि ते पूर्णत्वास आणायचं, त्याच्यानंतर नवीन घोषणा करायची. नवीन गाण्याची घोषणा त्यांनी केलेल्या नाहीये. विषय राहिला तर मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा, खरं मुंबईचे असल्यामुळे एक अभिमान वाटतो की मुंबईचे असल्यामुळे त्यांनी काहीतरी ते दिलं पाहिजे होतं. तर एमएलबीटीव्हीच्या अंतर्गत येणारे जे काम आहे त्यांनी त्याचं पूर्तत्वास आणण्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली हे कौतुकाची बाब आहे. दुसरी गोष्ट ते महिलांच्या सुरक्षा ऐरणीवर आल्या होत्या, ते सीसीटीव्ही लावणं, सुरक्षाचा प्रोव्हिजन करणं, ह्या गोष्टी ह्या बजेटमध्ये त्यांनी पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न केला. हे चांगलं बजेट असं मुंबईकरांसाठी नसणार तर भारतासाठी हा चांगला आहे. कारण ते भारतीय रेल हा डिरेल झाली होती, त्याला ट्रॅकवरती आणण्यासाठी हे गरजेचं होतं. म्हणून सुरेश प्रभूंना हे सगळं जे अपर्यायी होतं, कारण ते घोषणा ते करणार नव्हते आणि जे आलेले जे प्रकल्प आहे जे पूर्ण करायचे ते प्रकल्प आहे ते 1-2 वर्षामध्ये पूर्ण करून मग पुढची घोषणा करायची, हे खरोखर एक चांगला एक मानता येईल. कैलास वर्मा, तुम्ही या अर्थसंकल्पाला किती मार्क्स द्याल? कैलास वर्मा, तुम्ही या अर्थसंकल्पाला किती मार्क्स द्याल? नक्की 9 मार्क मिळतील. 10 पैकी 9 मार्क. अतुल लोंढे, तुम्ही निष्कारण 3 मार्क दिलेले आहेत, बाकी 9, 9.5 असे मार्क्स या अर्थसंकल्पाला पडतायत. त्याच्यामुळे तुमच्या परीक्षणाविषयी शंका निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमचं परीक्षण नक्की काय स्वरूपाचं आहे जरा सांगा. नाही, असं आहे आवटे सर की नवीन गाड्या दिल्या नाही किंवा घोषणा केल्या नाही या संदर्भात मी काही बोललोच नाही. मी माझं वाक्य बोलताना हे पण बोललो की सगळ्या गोष्टी करता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. पण मला एक सांगा की या बजेटमध्ये व्हिजनरी काय आहे? डायमंड क्वाड्रिलॅटरलच्या संदर्भामध्ये घोषणा मागच्या वेळेसच्या बजेटमध्ये याच सरकारने केलं होतं, आम्ही नव्हतं केलं किंवा युपीए सरकारने नव्हतं केलं. बुलेट ट्रेनच्या संदर्भामध्ये ते म्हणतात की आमच्याकडे अजूनही फिजिबिलिटी रिपोर्ट नाही आहे. ट्रेनच्या स्पीडच्या संदर्भामध्ये आपण बोललो तर ब्रॉडगेजवरनं स्टँडर्ड गेज करणार आहे किंवा ब्रॉडगेजचीच कॅपॅसिटी फ्रान्सने जशी वाढवली तशी आपण वाढवणार आहे का? त्याच्यानंतर डिझेलचे जे रेट कमी झाले त्याचा जो 12 ते 15 हजार करोडचा जो फायदा झालेला आहे तो कुठे पास ऑन झाला? त्याच्यानंतर गुड्स जे आहे, कारण रेल्वे ही शेवटी एक सेवा आहे आणि ती डेव्हलप करण्यासाठी त्याला पैसे त्याच्यामध्ये गुंतवावेच लागतात. मग त्या संदर्भामध्ये आपण जी सेवा, गुड्स सेवा जी सर्व्हिस जी आहे त्या सर्व्हिसमध्ये आपण किती पैसा उभा करणार आहे, रेव्हेन्यू कसा उभा करणार आहे, कल्पकता करत असताना जसं आता कानगो सरांनी सांगितलं की सिमेंटच्या किमती वाढणार आहे. शेवटी ट्रान्सपोर्टवर डिपेंड करतं इन्फ्लेशन पण मग ते त्याचा सुवर्णमध्य साधताना काही बोलल्या गेला आहे का की तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स उघडणार आहे, एक सीट उघडणार आहे? म्हणजे का आतापर्यंत रेल्वेमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट झाला नाही का? अनमॅन्ड गेटच्या संदर्भामध्ये त्यांनी जे बोललं की आम्ही खरगपूर IIT आणि इस्रो आणि DRDO यांच्याशी
टायअप करून आरओबी आम्ही उभं करू आणि अलर्ट जे आहे, प्री अलर्ट जे आहे ट्रेनचे ते देण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करू. ही एकच गोष्ट काय आहे की पुढचं पाऊल आपल्याला म्हणता येईल. मग आता रेल्वे सुविधा ज्या आहेत, आता प्लेननी जातो किंवा रेल्वेने जातो, आपल्याला SMS येतात, ई तिकीट येतं, त्याच्याबरोबर आपण आयडेंटिटी कार्ड दाखवल्यानंतर आपल्याला ट्रेनमध्ये बसायला मिळतं. ज्या सुविधा ज्या आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर करता येत आहे. पण मी आपल्याला जे म्हटलं की जे प्रवासी जे आहे आणि बॅकवर्ड लिंकेजेस जे आहे या देशाच्या, ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर वस्तूंची देवाणघेवाण होणार आहे किंवा मोठ्या प्रमाणावर प्रवासी जे आहे ते रेल्वेच्या नेटमध्ये येईल, कारण रेल्वे ही स्वस्त परवडणारी अशी दळणवळण वाहतूक व्यवस्था आहे. त्या संदर्भामध्ये याच्यामध्ये काय दिसतं. आणि तिसरी एक गोष्ट आपण बघितली मुद्दा पाहिजे पोहोचला, की प्रवाशांच्या अनुषंगाने काय privatization कडे, म्हणजे महत्वाचं आहे. आता तुम्ही- प्रवासी अतुल लोंढे प्रवासी कसं बघतात त्याच्याकडे. अभिजित धुरत आपल्यासोबत आहेत. अभिजित धुरत हे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत. अभिजित धुरत, आता मगापासून सगळी चर्चा सुरू आहे, प्रवासी या सगळ्या अर्थसंकल्पाकडे कसं बघतायत आणि याच्यातून खरंच काही प्रवाशांना मिळणार आहे का, काय वाटतं? एकंदर आपले महाराष्ट्राचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू रेल्वे मंत्री देशाचे आहेत, ते आहेत महाराष्ट्राचे. पण महाराष्ट्राचे आपल्याला म्हणायला लागेल, कारण 16 वर्षानंतर आपल्याला महाराष्ट्राचा एक रेल्वे मंत्री लाभलेला आहे. त्याबद्दल मी पहिले सकाळी पण त्याबद्दल स्वागत केलं, आता पण स्वागत करतो. परंतु आपला हा 16 वर्षानंतर वनवास संपलेला आहे, परंतु रेल्वे प्रवाशांचा वनवास अजून संपलेला नाही. ह्याचं कारण असं की 16 वर्षानंतर जरी आपले रेल्वे मंत्री असले तरी मागचा जो बॅकलॉग आहे, मी मुद्दामून याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स सांगी की 1.87 लाख करोड एवढा प्रोजेक्टचे मागचे म्हणजे 368 प्रोजेक्ट पेंडिंग आहेत. त्याचं इम्प्लिमेंट कसं करणार, त्याचं काय आहे, त्याचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी सांगितलेलं नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की 8.5 लाख करोड ह्याची नवीन 5 वर्षामध्ये ते निधी उभारणार आहेत. आता एकंदर आपण केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प बघितला गेला तर हा 65 किलोमीटर म्हणजे भारतामध्ये 65,000 किलोमीटरचं ट्रॅक आपलं रेल्वेचं ट्रॅक आहे. आता हा एवढं मोठं ट्रॅकमध्ये 10,000 इंजिन, 70,000 डबे आहेत आणि 14 लाख कर्मचारी आहेत. ह्यांचं ओव्हरऑल जर ॲन्युअल एक्सपेन्सेस तुम्ही बघितलं तर इंधन, पेन्शन आणि डिव्हिडंडच्या माध्यमातून तर 96 लाख कोटी रुपये आपल्याला खर्च होतात. आता पुढचे जे पाचचे जे आपले म्हणजे तोटे आहेत, हा 25,000 करोडचा आपला तोटा आहे. ह्याचे इम्प्लिमेंट कुठं करणार ते पण त्यांनी काय सांगितलेलं नाही. आणि विशेष करून आपण महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर महाराष्ट्रासाठी आपल्याला त्यांनी त्याचा काही विशेष उल्लेख त्यांनी केलेला नाही. बरोबर बरोबर. अभिजित धुरत, तुम्ही या अर्थसंकल्पाला किती मार्क्स द्याल? मी 6 मार्क देईन. 10 पैकी 6 मार्क. ठीक आहे, ही सगळी चर्चा आपल्याला पुढे सुरू ठेवायची आहे. भालचंद्र कांगोंकडे मला पुन्हा एकदा जायचं आहे आणि विचारायचं आहे की एकूण अर्थकारणाची दिशा बदलत चालली आहे का, काय असेल केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये, काय एकूण धोरण असणार आहे, ही सगळी चर्चा आपल्याला सुरू ठेवायची आहेच. पण आत्ता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.